ऑफिशियल पंच देखील येतील, मॅच करता जोडले जातील. टीम वसुरी ब आपण टीम पाहतो. एका बाजूने टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान, आजचा दिवस जर आपण पाहिलं, प्रमोद मोकाशी देखील येऊन पोहोचलेत मॅच पाहण्याकरता. वाडा पोलीस आणि धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर या देखील ची मॅच असेल. वाडा पोलीस आणि धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर या दोन टीम मधली ती मॅच असेल. वाडा पोलीस आणि धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर. दोन बॅटर मैदानात दाखल झालेत बॅटिंग करण्याकरता. चेतन आणि चेतनच्या साथीला जर आपण पाहिलं तर विकास ही ओपनिंग पेअर, चेतन आणि विकास ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाली आहे. टीम वसुरी ब आणि टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान या दोन टीम मधली ती मॅच असेल. या दोन टीम मधलं ते रणयुद्ध असेल. बराचसा प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून ही जोडला गेलाय. सकाळपासून आजचा सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे आणि प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून जोडला गेलाय. पंच प्रदीप भंडारी सर. ओके ओके. सर आपण पाहिलं तर चला मॅचला सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण काही नवीन नाहीये की आजच खेळायला आलोय मैदानात. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मनीष बांबेरे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. सातत्यानं ओपनिंग षटक टीम अल्बानकडनं हाताळत असतो तो मनीष बांबेरे. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल वसुरी ब संघ देखील आज येऊन पोहोचलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका व आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित खासदार चषक 2025 हे पर्व. या वर्षातनं एक चांगलं आयोजन आणि एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. तत्पूर्वी मॅचला सुरुवात होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. दोन क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील. मॅच 4 ओव्हरचे असेल हे लक्षात असू द्या. 4 गोलंदाज वापरणं तुम्हाला अनिवार्य असेल. टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्ष टीमतून हात करते ती टीम वसुरी ब. पहिली मॅच आजच्या दिवसात आपण पाहतोय. मनीष बांबेरे गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता पहिला बॉल, पहिलाच बॉल. कधी परिवर्तनात्मक चेंडू हाताळलाय. त्यावरनं डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं बॉलची सांगता होतीये. चांगला बॉल मनीष बांबेरेकडनं हाताळला जातोय. टीम वसुरी ब आणि टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान. चांगली मॅच आहे. टफ फाईट होईल नो डाऊट. पुढचा बॉल, चांगला बॉल ज्यावरनं फक्त सन्मानात्मक खेळ करताना फक्त सिंगल कन्वर्ट केली आहे. विरसेन मोकाशी त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षण करण्याकरता. सिंगल धावांचा श्री गणेशा होतोय तो टीम वसुरी ब या टीमचा. मात्र सिंगल जी आली ज्यातनं बहुसंख्येचं अकाउंट देखील ओपन केलंय. डावकुऱ्यानं उजव्या हाताचा बॅटर आहे. थोडासा डोकेदुखी असेल टीम अलमान करता, कारण की क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं चेंज करावी लागेल. मार्च महिन्यातली ही स्पर्धा आपण पाहतोय.
तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर ना पुढचा बॉल मनीष बांबेरे पुन्हा एकदा सज्ज होईल या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल मात्र स्ट्रॉंग अपील, फलंदाज बाद, परतावं लागेल. विकेट क्रमांक 1 बॅक टू डगआउट. टीम वसुरी ब संघाला बसतोय पहिला हादरा. दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता गणेशाला. या मनीष बांबेरेनं मात्र विकेट दुसरी देखील मिळवून दिली. या हॅट्रिक ची जी नामी संधी असेल या बॉलवरनं ती मनीष बांबेरे करता. इथनं हॅट्रिक होईल का? पुढचा बॉल सज्ज झालाय. टॅप करायचं होतं बॉलला. जिथनं जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर गणेशाला या त्याच्या विपक्षात डॉट बॉलची हाताळणी केली जाते. सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स अलमान या नावानं आज मैदानात उतरलाय तो टीम अलमान संघ. त्याच्या विपक्षात आपण टीम पाहतोय वसुरी ब खानिवली विभागातला एक संघ आपण आहे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल मनीष गती परिवर्तन केलं. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. संदेश भोईर त्या ठिकाणी आहे. फ्लंबल होती. लगेच दुसरीचा प्रयत्न केला जाईल. तिथे तुमची एक छोटीशी चुकी ना ची आणखीन एका धाव्यामध्ये तुमचं कन्वर्ट करते. जिथे सिंगल होती तिथे डबल गेली आहे. म्हणजे तुमची एक छोटीशी चुकी तुम्हाला खूप जास्त महागात पडू शकते हेच म्हणावं लागेल. मात्र या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचती आहे. टोटल धावा असतील त्या 3. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा स्कोर कार्डवर लागला. चांगले मॅच आपण मैदानातनं पाहतोय. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानातनं दिसतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा स्कोर कार्डवर लागलात. ओमसाई मूव्हीजच्या माध्यमातून आपण पूर्ण स्पर्धा ही लाईव्ह पाहतोय. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका व आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था याच्या माध्यमातून आपण खासदार चषक एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन बॉलर नेक्स्ट बॉलर संदेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल या ओव्हर करता. संदेश भोईर आलाय. डावखुऱ्या हाताचा बॉलर आहे. सातत्यानं त्यानं देखील चांगली साथ दिली आहे ती टीम शिवंजय अलमान करता. संदेश आलाय गोलंदाजी करण्याकरता. पहिलं षटक भाऊनं हाताळलं, मनीषनं हाताळलं. 3 धावा त्यानं खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं देखील मिळवून दिल्या. तर टीम सप्तशृंगी 11 अलमान या टीम करता 4व्यात मॅच मधनं जिथनं आता पॉवर प्लेचं बंधन ते मात्र मुक्त केलं जाईल. संदेश भोईर आलाय गोलंदाजी करण्याकरता. या सेकंड ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता मात्र सज्ज होईल या दुसऱ्या षटकातनं. वैयक्तिक कोट्यातलं आपलं पहिलं षटक. पहिला बॉल मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद, परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 बॅक टू डगआउट. पहिल्याच बॉलवर हादरा तो बसतोय तो टीम वसुरी ब या संघाला. संदेशनं देखील मिळवली या विकेट. फलंदाज बाद.
मात्र दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे बॉलिंग ट्रॅकवरनं जर आपण बॉलर पाहिला संदेश भोईर ज्यानं मात्र विकेट मिळवून दिली आपल्या पहिल्याच बॉलवर. विकेट क्रमांक 3 जो परतीच्या प्रवासाला गेलाय. वसुरी ब संघ एका बाजूनी सातत्यानं विकेट जात आहेत म्हणजे तू चल मैं आया अशी परिस्थिती मात्र त्यांच्यावर ओढावली आहे. कोणताही बॅटर मैदानात तग धरून राहायला तयार नाहीये. संदेश भोईर पुढचा बॉल टवकर हातानं अक्रॉस बॅटनं फटका सजवलाय. तेजस साठे बॉल पर्यंत येऊन पोहोचेल. विरसेन मोकाशी बॅकअपला आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे जी जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. टीम वसुरी ब हा संघ आपण मैदानात पाहतोय. टॉस सप्तशृंगी 11 अलमान टीमनं मात्र जिंकला. नंतर निर्णय स्वीकारला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू म्हणजे टीम वसुरी ब ला बॅटिंग करण्याकरता आमंत्रित केलं आणि आतापर्यंत जो काही निर्णय आहे ना तो टीम अलमानच्या बाजूनी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं मनीष बांबेरे आहे त्या ठिकाणी ज्यानं पहिले षटक हाताळलं. बॉलची स्वतः बॉल घेऊन येणं पसंत करेल. एकच धाव कंप्लीट होती आहे. टीम वाडा पोलीस आणि टीम आई एकविरा हमरापूर आणि टीम दुपारेपाडा. टीम दुपारेपाडा आणि आई एकविरा हमरापूर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार लगेच इकडे यायचंय. पुढचा बॉल सॉफ्ट हँडल खेळला. विशाल पवार आहे त्या ठिकाणी. क्विक फेकी आली असती तर कदाचित धोका झाला असता मात्र तत्पूर्वी सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. धाव कंप्लीट होईल. सिंगल. वाडा पोलीस त्यांना मी इकडे मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. वाडा पोलीस मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर आणि टीम वाडा पोलीस दोन्ही कर्णधार या. टीम वाडा पोलीस आणि टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला लवकर या. जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 3.0च्या सरासरीने 6 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. जिथनं जर आपण पाहिलं तर 2 षटकाची समाप्त झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस 6 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान हा संघ आपण मैदानात पाहतोय. त्याच्या विपक्ष टीम वसुरी ब या 2 टीम मध्ये ती मॅच आहे. या 2 टीम मधलं ते रणयुद्ध आहे. टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर आणि टीम वाडा पोलीस. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार या. चौयात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर एका बाजूनी कर्णधार मनीष बांबेरे ज्यानं पुढचा बॉल ज्यावरनं लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली फेकी येते. रनआउटची संधी जी काही फेकी आली ना रोशन कडनं ती परफेक्ट नाही आली. दीपेश गोलप थोडासा दूर उभा होता. थ्रो त्याच्यापर्यंत येऊन पोहोचला नाहीये आणि तिथनं मग 2 धावा या कंप्लीट केल्यात. तेजस साठे आहे गोलंदाजी ट्रॅकवरनं. प्रॅक्टिसच्या अभावी मात्र एक पुढचा बॉल सॉफ्ट हँडलला खेळला. विशाल पवार आहे. एकच धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो काही होता रन आउट. फलंदाज बाद. इनिंग नंतर या 2 टीमचा टॉस बॉक्स बंद केला जाईल. टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर आणि त्याच्या विपक्ष टीम वाडा पोलीस. तत्पूर्वी आपण जाऊयात मैदानात. जिथनं जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. संदेश तेजस साठे आहे बॉलिंग मार्कवरनं. 3 धावा त्यानंही देखील आतापर्यंत खर्च केल्यात. 9 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 4 विकेटच्या मोबदल्यात. पुढचा बॉल तेजस साठे
आता मात्र फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय संदेश भोईर. नो डाऊट चुकी होणार नाहीये, फलंदाज बाद, परतावं लागेल विकेट. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, कुंदनला आपण पाहतोय. पुढचा बॉल तेजस साठे. विरसेन मोकाशी बॉल पर्यंत येऊन झेपावेल, सिंगल कंप्लीट होतीये, फ्लंबल झाली, लगेच दुसरीला कॉल आणि 2 धावा या वेगानं पूर्ण केल्यात. तुमची एक छोटीशी चुकी ना, तिचं लगेच दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट होतीये. म्हणजे जिथे सिंगल धाव आहे तिथे डबल देखील घेतली जाते. चांगले मॅच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून, एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला. खासदार चषक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाडा शहर, वाडा तालुका, आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित खासदार चषक आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल, चावरनं पडल्यानंतर बॅटर पूर्णपणे बीट झालाय. डॉट बॉलची होती या उद्घोषणा, निर्धाव स्वरूपानं बॉलची सांगता होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे नेल्सन आकड्यावर 11 धावा स्कोर कार्डवर लागलात. पुढचा बॉल मात्र फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं होती या चुकी. बॉल जाईल सी मार रेषा पार, चौकार. धावसंख्याची सध्या स्कोर कार्डवर 15 धावा, 5 विकेटच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकाकरता नो डाऊट या वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो दिपेश कोलप मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. या ओव्हर करता शेवटचा आणि अंतिमचं षटक आहे. या ओव्हर करता सज्ज झालाय दिपेश कोलपला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. या शेवटच्या ओव्हर करता या एका ओव्हर नंतर 2 टीम मधला टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. पहिला बॉल दिपेश कोलप, चांगल्या बॉलची हाताळणी केली जाते. या फलंदाज बाद देखील झालाय, परतावं लागेल. विकेट क्रमांक 6 बॅक टू डगआउट. नेक्स्ट मॅच टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर आणि त्याच्या विपक्ष टीम वाडा पोलीस या 2 टीम मधली ती मॅच असेल. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल या एका इनिंग नंतर. सध्या दिपेश कोलप आहे गोलंदाजी मार्कवरना, मात्र विकेट त्यांना देखील मिळवून दिलाय आपल्या टीम करता. आज मात्र सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान या नावानं टीम मैदानात उतरली आहे. नवीन बॅटर मैदानात आलाय करण, जो बॅटिंग करण्याकरता आलाय. टीम वसरी ब मात्र टॉस जिंकून मनीष बांबेरेने सांगितलं की आम्ही आज प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि जो काही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यावरनं मात्र पूर्णपणे हावी झालेत हेच म्हणावं लागेल. पुढचा बॉल दिपेश कोलप, फिंगरला रोल करत मात्र या बॉलची हाताळणी केली जातीय. डॉट बॉल ची उद्घोषणा मात्र होतीये. आधीची विकेट देखील आपण पाहिले तर रिप्ले मधनं पाहू शकतायत. पॅटची जी काही टॉपेज लागली. पुढचा बॉल आडव्या पॅटनं फटका खेळायचा होता. आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. चांगल्या बॉलची हाताळणी दिपेश कोलप, फिंगरला रोल करतोय, अतिरिक्त टर्न देखील प्राप्त करतोय. पुढचा बॉल मनीष बांबेरे आलाय बॉल पर्यंत, एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे, जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर.
पुढचा बॉल बॉलिंग मार्कवर ना ते पेश खोलप पुन्हा एकदा सज्ज होईल बॉल क्रमांक 5 ओव्हर नंबर 4. पुन्हा एकदा डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. चांगल्या बॉलची हाताळणी ते पेश खोलपकडनं सातत्यानं होतीये. डॉट बॉल या इनिंग मधला हा शेवटचा बॉल असेल जो काही वसुरी ब संघ मैदानात आपण पाहतोय. टार्गेट सेट करण्याकरताचा हा त्यांच्याकरताचा शेवटचा बॉल आहे. पुढचा बॉल मात्र या शेवटच्या बॉलवर देखील विकेट. फलंदाज बाद. एका इनिंगचा खेळ संपलाय. एका इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 16 आणि विजयाकरता 17 धावा या कराव्या लागतील त्या टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान या टीमला. चला दोन टीम कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. टीम वाडा पोलीस आणि त्याच्या विपक्ष टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर. तर मी रणजितजी यांना विनंती करतोय, वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मधनं टॉस करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा. ज्या ठिकाणी ज्या दोन टीम जर आपण पाहिलं तर वाडा पोलीस आणि एका बाजूने जर आपण पाहिलं तर धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर या दोन टीम मधली ती मॅच असेल. या दोन टीम मधलं हे रणयुद्ध असेल. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. दोन्ही कर्णधार माझ्या समवेत जोडले गेलेत. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील जोडले गेलेत. कॉल दिलाय छापा. टॉस जिंकलाय तो टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर या टीमनं. मी मान्यवरांना विनंती करेन की टॉस जिंकलाय सर्वप्रथमतः तर निर्णय काय असेल? बॅटिंगचा. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर वाडा पोलीसचा संघ आहे. किती धावांपर्यंत टार्गेट तुम्ही मनामध्ये सेट करून उतरणार आहेत? 50+ टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल आमचा. 50+ करताना असे कोणते बॅटर आहेत तुझ्याकडे जे त्यांच्यावर खूप जास्त तुझा विश्वास आहे? 11च्या 11 जणांवर विश्वास आहे. विश्वास खूप मोठी गोष्ट असते. तत्पूर्वी मी जातोय वाडा पोलीस टीमचे कर्णधार यांच्याकडे. टॉस जिंकला असता तर सर्वप्रथम निर्णय काय असता? निर्णय आमचा क्षेत्ररक्षण करण्याचा असता आणि आमच्या मनासारखा निर्णय लागलेला आहे. ओके, क्षेत्ररक्षण करताना समोर आबिटकर सारखा संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? नक्की 4 षटकांमध्ये 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजनाबद्दल बोलतो. आयोजन हे राष्ट्रवादी चषकाचं आयोजन जयेश पाटील असतील, रणजित शेठ असतील, कैलास तरे असतील, क्वालिटी आयोजन असते सालाबादप्रमाणे. यावर्षी त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली. कालच जयेश पाटील यांनी फोन केला का तुम्ही खेळता का? तर म्हटलं ठीक आहे. समोरून बोललेत आम्ही आणि आमचे सगळे प्लेयर हे सर्व कामधंदेवाले आहेत, सर्व म्हणजे नोकरीवाले आहेत. त्याच्यामुळे तेवढा वेळ भेटत नाही. तरी पण कालपासून आम्ही बांधून आत्ता कसं तरी 11-12पर्यंत 12 प्लेयर आम्ही केलेले आहेत. तरी वेळ आणि राष्ट्रवादी चषक खेळण्याची आमची मनापासून इच्छा असते. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ क्वार्टर फायनलपर्यंत गेलो होतो 2 वर्षापूर्वी. चांगलं आयोजन असते, चांगलं ग्राउंड असते आणि खेळायला मजा येते इथं. नक्कीच शुभेच्छा देखील दिल्यात पूर्ण टीम वाडा पोलीस कडनं आणि एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धा खासदार चषक का दर्जेदार आयोजन. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. हॅलो, करता एक ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे.
पुढचा बॉल अक्रॉस द बॅट न स्विच हिटचा प्रयत्न मनीष बांबेरेच्या बॅटमधनं आलाय बॉल सीमा रेषा पार येतोय चौकार. मनीषने सुरुवात करताना 4 चौकार खेचलाय. पुढचाच बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं गणेशला आपण पाहतोय. बैठक शॉट खेळायचं होतं. स्क्वेअर लेग फाईन लेग या क्षेत्रात बॉलला ट्रॅव्हल करायचं असेल मनीषना हा प्रयत्न होता. तत्पूर्वी तर आपण पाहिलं निर्धाव स्वरूपानं बॉलची उद्घोषणा होतीये. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण पाहतोय गणेशला 5 ही धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आहे. 17 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. पुढचा बॉल गणेश गोलंदाजी ट्रॅकवर मनीष बांबेरेच्या विपक्षात. अप्रतिम पॉवर प्ले मधनं पॉवरफुल स्ट्रोक चेंडू जातोय सीमा रेषा पार मनीषच्या बॅटमधनं येतोय दुसरा चौकार. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचं होता. मनीष बांबेरे सातत्यानं प्रयत्न करतोय स्विच हिटच्या फटक्याने करता. जर आपण पाहिलं तर लगा तो आबाद नाही तो बर्बाद या फटक्याचं वर्णनच आहे. तत्पूर्वी धावसंख्या 9 ही स्कोर कार्डवर असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं सध्या गणेशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरनं मनीष बांबेरेच्या विपक्षात. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं गणेश. मात्र झेलला संधी आहे. फलंदाज बाद परतावं लागेल मनीष बांबेरे. बॅक टू डगआउट. नवीन बॅटर विशाल पवार आलाय मैदानात बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 9 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण स्कोर कार्डवर पाहतोय. टिपेश खोलप आहे बॅटिंग मार्कवर. पुढचा बॉल सावध खेळ करत मात्र सिंगल कन्वर्ट केली जाते या दिपेश खोलपकडनं. या सिंगलच्या मदतीने 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे टीम सप्तशृंगी 11 शिवंजे स्पोर्ट्स सलमान या टीमची. विशाल पवारच्या विपक्षात नवीन पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं. तर आपण पाहिलं तर अजय आहे बॉलिंग ट्रॅकवरनं असताना. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता. त्यावरनं जर आपण पाहिलं तर सिंगलची कन्वर्ट केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. टीम सप्तशृंगी शिवंजे स्पोर्ट्स सलमान या टीमची. एका धावेने धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं अजय. दिपेश खोलपच्या बॅटमधनं बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. दर्जेदार षटकार. खेळ खल्लास.
पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच करता दीपेश आणि मनीष मध्ये जास्तचा काही फरक नाही आहे, पण जर आपण सरासरी बॉलिंग करताना जर पाहिली तर दीपेश गोलपची चांगली आहे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय दीपेश गोलप. चला दीपेश गोलप मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सावली क्रिएशनचे प्रोपरायटर हरेशजी पालवी यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट देखील आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. सावली क्रिएशनचे प्रोपरायटर हरेशजी पालवी यांच्या माध्यमातून तो आकर्षक टी शर्ट आहे. आणि जर आपण पाहिलं तर ती एक आकर्षक मेडल जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर रोहनजी पाटील गांधरेगावचं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून मेडल आणि एक ट्रॉफी जी आम्हाला पाहिली तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला आली आहे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे. समोरचा कॅमेरा मधनं कव्हर होईल. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर आपण पाहिली तर रिअल अकॅडमीकडनं ती आकर्षक ट्रॉफी आहे. हरेशजी पालवी यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे. एक आकर्षक मेडल जर आपण पाहिलं तर ते मेडल आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर रोहनजी पाटील गांधरेगावचं व्यक्तिमत्व आहे यांच्या माध्यमातून. भाऊ